आज आमचा दुसरा दिवस होता. तर आज आम्हाला कायाक करायची होती. सोन्याचा गणपती जवळ जायचं होतं. छत्रपती शिवाजी महाराजचा राजकोट किल्ल्यात जायचं होतं. तर मग सकाळी सगळ्यांनी आवरलं. म्हणजे ॲक्च्युली आम्हाला 9 वाजता निघायचं होतं, तर आम्हाला 11 वाजले होते, कारण की सगळ्यांचा नाश्ता वगैरे बाकी होता. आंघोळ वगैरे करता करता सगळ्यांना वेळ झाली होती जास्तच. म्हणून मग आधी आम्ही गेलो सोन्याचा गणपतीचं दर्शन करायला. मग गणपतीत दर्शन वगैरे केलं आणि मग तिथूनच म्हणजे चालत जायचं होतं. एवढं डिस्टन्स होतं. छत्रपती महाराजांचा किल्ला होता तिथे आणि 100 फुटाची मूर्ती होती. तर ते बघायला पण गेलो आम्ही. आधी सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतला. थोडंसं तिथे शांतता वाटत होती मंदिरात, तर एकदम शांतता वाटते. मग म्हणून आम्ही थोडंसं 10-15 मिनटं गणपतीत म्हणजे मंदिरात बसलो. मग त्यानंतर आम्ही पायी सगळेच जणं गेलो, कारण की मग बस तिथेच राहू दिली. मग सगळेजण निघालो सोबत. मग त्यानंतर आम्ही तिथे पण एक छोटासा मंदिर होतं, तिथे पण पाया वगैरे पडले. मग त्यानंतर आम्ही तिथे फोटोशूट केला. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती तिथे 100 फुटाची. तर तिथे छानपैकी सगळ्यांनी फोटोशूट केला. मग आणि ऊन खूप जास्त लागत होतं, तर असं वाटत होतं की कधी इथून निघूया असं. मग त्यानंतर आम्हाला जायचं होतं खवणे बीचला. मग तिथे छानपैकी सगळ्यांनी फोटो वगैरे काढले. आणि व्ह्यू खूप चांगला होता. प्रत्येक ठिकाणी जिथे पण आम्ही जात होतो तिथला व्ह्यू खूप चांगला होता. मग आम्ही कपडे चेंज केले, कारण की ते कायाकमध्ये कपडे भिजणार होते असं सांगत होते. मग आम्ही सगळेजण म्हणजे रूमवरूनच कपडे वगैरे घेऊन गेलेलो, कारण की ते आधी बसवाले दादा आम्हाला बोलले होते की तुम्हाला कपडे घेऊन जावे लागतील सोबत. मग एक जोड आम्ही घेतला होता. मग आम्ही सगळ्यांनी फ्लोटर वगैरे घातलं. मग त्यानंतर सगळेजण आम्ही 2-2 जण करून असं गेलो. मग कबीरचे पप्पा आणि मी होती. दोघंजण आम्ही सोबत मस्त कायाक करत होतो आणि खूप मजा येत होती. एकमेकांना मस्त टक्कर पण होत होती आमची बोटसोबत. आणि कितीतरी मुलं तर खाली पण पडले होते. तर त्यांना बघून पण जास्त मजा यायचं. पण पाणी जास्त नव्हतं, म्हणजे आपली कंबरपर्यंत पाणी असेल, जास्त नव्हतं म्हणून. मग आणि कबीर पण गेला होता. कबीर आणि त्याचा म्हणजे आत्याचा मुलगासोबत बसला होता तो. मग आम्ही कायाक मस्त एन्जॉय केली. आणि मला थोडं उलटीसारखं व्हायला लागलं. मग मी लवकर निघून आली बाहेर. मग बाहेरच कोकमचा शरबत होता, मग तो पिला आम्ही. कबीर मस्त एन्जॉय करत होता पाणीत. मग रात्री घरी आलो. त्यानंतर डायरेक्ट घरी आलो आम्ही. घरी म्हणजे जिथे आम्ही रूम केला होता, जिथे आमचा स्टे होता तिथे. मग मासे घेतलेले एक दिवस अगोदर. मग ते सगळ्या प्रकारच्या मासे आम्ही बनवून टाकले. आणि यांच्यासाठी मंचुरियन घेतलेलं. मग भाजी चपाती काही काही खाणार ते. मग स्टार्टरमध्ये त्यांनी मंचुरियन घेतलं. आम्ही चिकन लॉलीपॉप, मच्छी फ्राय, पापलेट, ते झिंगा फ्राय सगळं काही खूप छान होतं. आणि तांदुळाची चपाती केली होती. तर आणि ते माशांची भाजी एवढी खट्टी होती, म्हणजे पहिल्यांदाच खाल्लं ते कोकणाची भाजी, तर एकदम खट्टी लागत होती. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.